हॅलो फ्रेंड्स, मी चित्राली चोगले आणि सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत ऐश्वर्या नारकर आहेत। धन्यवाद, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात। गप्पा आपल्याला मारायच्या आहेत आणि या गप्पांमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता का, त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या। आमचा नंबर आहे 02266899263। तर सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आज ऐश्वर्या जी आमच्या सोबत आहात। सुरुवात नक्कीच तुमच्या लेक माझी लाडकीवरून करूयात। सिरियल एकदम गाजते आहे, सगळीकडे गाजावाजा चालू आहे। काय म्हणाल, ही तुमची सिरियल आतापर्यंतचा प्रवास कसा होता? आतापर्यंतचा प्रवास हा खूपच वेगळा होता, कारण ज्या वेळेला सिरियलची सुरुवात झाली तेव्हा इरावतीचं कॅरेक्टर हे टोटली निगेटिव्ह होतं। पण तसं असताना सुद्धा इरावती ही निगेटिव्ह किंवा वाईट व्यक्तिरेखा म्हणून पोर्ट्रे करायची नव्हती, तर सिच्युएशन्सनुसार ती तशी वागते असं दाखवायचं होतं। आणि तो जो प्रवास होता तो माझ्यासाठी खरं तर खूप कठीण होता, कारण तिचे कारनामे बघितले तर आपल्याला जाणवेल की कुणाला तरी म्हणजे रादर त्या मीरालाच विष घालणं किंवा तिचा छळ करणं, फिजिकली तिला मारणं, या सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह व्यक्तिरेखेत कुठल्याही बाजूनी जात नाहीत। पण तरी सुद्धा तिचा एक स्वतःचा पास्ट होता आणि त्या पास्टला अनुसरून तिच्या मुलीच्या आयुष्यात तसं काही घडू नये यासाठी ती सपोर्ट करत होती किंवा तिला प्रोटेक्ट करत होती रादर, आणि म्हणून तिचा स्वभाव तसा झाला होता। तर ती एक फेज माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होती की करताना निगेटिव्ह आणि तुम्ही म्हणजे त्याच्यात थोडीही ग्रे शेड येऊ देणं, म्हणजे निगेटिव्ह करणं म्हणजे आउट अँड आउट निगेटिव्ह असेल तरी आपल्याला ते सोपं जातं करायला की ती व्यक्तिरेखा तशीच आहे हे आपण ऍक्सेप्ट करतो सुरुवातीला। पण ह्याच्यात असं होतं की तिचा सगळा आधीचा जो तिने अनुभवलेला पास्ट आहे तो तिच्या मुलीच्या आयुष्यात रिपीट व्हायला नको म्हणून तिला ओव्हर प्रोटेक्टिव्ह ती होते एका पॉइंटला, आणि मग ते किती योग्य आहे की ते चूक आहे, आणि अशा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आया त्यांच्यामुळे मुलींचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात, ही एक जाणीव पण त्या सगळ्या प्रवासात आम्हाला पुसट रेख होती की नेगेटिव्ह आणि एक थोडंसं ग्रे शेड नको व्हायला पाहिजे ती। करेक्ट। आपण लगेच पहिल्या फोनवर वळूयात। सिद्धेश भुसाणे आहेत नवी मुंबईवरून। सिद्धेश जी, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार। नमस्कार। महाश्वेता ही मालिका तुम्हाला कशी मिळाली व त्याचे आठवणी तुम्ही शेअर कराव्यात। आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे या नाटकाचा अनुभव तुम्ही शेअर करावा। महाश्वेता ही माझी पहिली मालिका होती, अगदी जुनी आठवण। आणि अरुणा जोगळेकर आणि महेश सातोसकर, महेश जी डिरेक्टर होते, अरुणाताई संवाद लिहायच्या आणि स्क्रीन प्ले त्यांचा होता। तर ही मालिका मला अवीमुळे मिळाली, कारण अवी ऑलरेडी त्यांचं प्रोजेक्ट करत होता आणि मी तोपर्यंत टेलिव्हिजन मीडियामध्ये नव्हते। मी एखाद दोन नाटकं केली होती, आमचं लग्न झालं होतं, मला मुलगा झाला होता, आणि त्या सगळ्या बॅकग्राऊंडवर म्हणजे टीव्ही मालिकांमध्ये असं काही अप्रोच झाले नव्हते कोणाला। पण महेशजींनी मला बघितलं, आमची ओळख झाली, आणि मग त्यांनी अवीला विचारलं होतं की अरे पल्लवी म्हणतात मला जनरली, तर पल्लू करेल का काम? तर अवी म्हणाला ती करू शकेल, पण तिच्याकडनं करून घ्यावं लागेल, कारण मला काहीच अनुभव नव्हता त्या वेळेला। आणि मग महाश्वेताचं शूटिंग सुरू झालं आणि मग ती करायला घेतली, आणि मग हळूहळू महाश्वेताची टीम इतकी छान होती, त्याच्यात सुलभाताई होत्या, आशालता वाबगावकर होत्या, आणि ओव्हरऑल खूप स्ट्रॉंग टीम असल्यामुळे मग एक एक एपिसोड करता करता मला खूप शिकायला मिळालं। तिथे मला असं वाटतं की मी खरं तर खूप डेव्हलप झाले आणि कॅमेराला फेस करू शकेन, किंवा तुमच्या करिअर मधला एक माइलस्टोन म्हणायला म्हणजे ती जर आली नसती माझ्या आयुष्यात सिरियल, तर कदाचित मी टेलिव्हिजनकडे वळलेही नसते, कारण माझ्या डोक्यात तसं काही फार नव्हतं। त्यामुळे ती तशी मिळाली सिरियल, आणि लकीली ती सगळीकडे पोहोचली। माझ्या आणि अवीच्या कामाचं पण खूप कौतुक झालं। त्यात खूप क्रेडिट द्यायला लागेल मला एक तर महेशजींना आणि अरुणाताईंना, कारण अरुणाताईंचे संवाद खूप छान असायचे, म्हणजे ते असे मुद्दामून बोलावे लागायचे नाहीत, ते छान आपसूक यायचेच, म्हणजे ते सीन्स सगळे तोंडावर। त्यामुळे महाश्वेताचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या करिअरमध्ये। निश्चितच। लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात। रवींद्र कुडाळकर आहेत पुण्यावरून। रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा। ऐश्वर्याजी नमस्कार। नमस्कार।
मी रवींद्र कुडाळकर, आपला नियमित चाहता प्रथमपासून आहे आणि आपल्याला अनेकदा भेटलेलो आहे, कदाचित ओळखला असावा आपण. सध्या लेख माझी लाडकी मालिकेतनं तुम्ही छान भूमिका करत आहातच. त्याशिवाय माझे मन तुझे झाले मधला मला तुमचा अभिनय देखील खूप भावलेला होता आणि तुमचं सदाबहार व्यक्तिमत्व, आवाज, संवाद फेक आणि एकूणच संवाद कौशल्य खूपच प्रभावी आहे. नेहमी मला त्याचं अप्रूप देखील वाटतं. ऐश्वर्याताई, माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही विविध भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीमध्ये जगताना त्या भूमिकांचा उपयोग माणूस म्हणून आपल्या आयुष्यात जेव्हा सुखदुःख येतात तेव्हा निर्णय घेताना कसा होतो, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे ऐश्वर्याताई की माझे मन तुझे झाले मध्ये जो हरीश दुधाडे नायक म्हणून अभिनेता होता, तो माझा मित्र आणि क्लासमेटचा मुलगा आहे. त्याच्यासोबत तुमचा अनुभव कसा होता? कारण त्याचा सुद्धा अभिनय आता बहरच चाललेला आहे, कर्जदार अभिनेता म्हणून तो पुढे येत आहे. धन्यवाद ऐश्वर्याताई. हरीश डेफिनेटली छान ऍक्टर आहे, त्याच्याबरोबर काम करताना मजा आली आणि समजून घेऊन एकमेकांबरोबर काम केलं तर ते जास्त मजेशीर होतं आणि आपणही एन्जॉय करतो. त्यामुळे त्याला अभिनयाची जाण आहे, रादर आपण काय करतो हे त्याला नक्की माहिती आहे, त्यामुळे मजा आली काम करताना. आणि तुम्ही विचारलं की कॅरेक्टर्सची मदत होते का माणूस म्हणून स्वतः आपण इकडे वावरताना, तर नक्कीच होते. म्हणजे मी अगदीच अनुभव सांगेन की या सुखानो यामध्ये ज्या वेळेला मी सरिताची भूमिका करत होते, बहिणी म्हणून ते कॅरेक्टर खूप फेमस होतं आणि सगळ्यांना सामावून घेणारी, सगळ्यांना सांभाळणारी, कधीच न चिडणारी किंवा एखादी वाईट घटना घडली तरी त्याच्या मागचं चांगुलपणा काय किंवा चांगलं काय त्यातनं घडणार आहे हे शोधणारी अशी ती व्यक्तिरेखा होती. तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की रादर अजूनही होतं की आपण त्या व्यक्तिरेखेसारखे नसतो. म्हणजे मी अजिबात तितकी सोशिक नाहीये, मला पटकन राग येतो आणि मी पटकन रिॲक्ट होते. तर ज्या वेळेला वादावादीचे प्रसंग होतात किंवा खटके उडतात, अवी बरोबर असतील किंवा इन जनरल सुद्धा असतील, तर त्यावेळेला जेव्हा मी शो करत होते तेव्हा तर खूपच व्हायचं की अरे असा प्रसंग सरिताच्या आयुष्यात आला तर ती अशी रिॲक्ट झाली नसती, ती थोडीशी नॉर्मल झाली असती, तिने समोरच्याला शांत केलं असतं, मग आपण काय एवढे हायपर होतोय असा विचार डेफिनेटली येतो. आणि त्यांनी आपण अंतर्मुख होऊन कुठेतरी आपली चूक झाली आहे का एवढं तरी बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्यात पूर्ण बदल होतोच असं मी नाही सांगणार, पण मदत तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मदत, त्या कॅरेक्टरचा चांगुलपणा नक्कीच उपयोगी येतो. अगदी नक्की. लगेच पुढच्या फोनरकडे वळूयात. सचिन गाडेकर आहेत कोल्हापूरहून. सचिनजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते ऐश्वर्याजी. नमस्कार. आय एम बिग फॅन फॉर यू. थँक्यू. हा मॅडम, मला एक 2 प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. की तुम्ही वेगवेगळ्या भूमिका करत असता, त्या भूमिकामध्ये सर्वात जास्त आवडलेली तुम्हाला तुमची सर्वात जास्त कोणती भूमिका आवडीने केलेली आहे, तो एक विचारायची होती. त्यानंतर अजून प्रोजेक्ट तुमच्याकडे कोणकोणते आहेत? आम्हाला तुम्ही रुपेरी पडद्यावर वगैरे अजून दिसणार आहात अशी मला अपेक्षा वाटते. आणि अजून कोणते प्रोजेक्ट तुमच्याकडे आहेत याची सुद्धा माहिती आम्हाला मिळायला पाहिजे. नक्कीच. मी माझे आवडत्या भूमिका रादर मला असं वाटतं की मी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका केल्या त्या कुठल्या ना कुठल्या अंगाने मला अगदीच आवडल्या होत्या. काही भूमिकांनी मला अवॉर्ड्स दिली, काहींनी मानसिक समाधान दिलं, काहींनी काय म्हणूया की लोकांमध्ये ओळख दिली लोकांचं. हा, त्यामुळे प्रत्येक भूमिका काही ना काहीतरी डेफिनेटली देऊन जाते जर तुम्ही ती मनापासून केलीत तर. तरी एखादी कुठली तरी फेवरेट असेलच. अगदीच अगदीच. म्हणजे महाश्वेताची राधा खरं तर माझी खूप फेवरेट होती आणि अजूनही ती माझ्या मनात आहे. कारण तिचा एकंदरीत सगळा जो लग्नाआधीचा लग्नानंतरचा जो प्रवास होता तो खूप एक स्ट्रॉंग व्यक्तिरेखा किंवा एक कणखर स्त्री असा एक तो प्रवास होता. आणि तेवढीच ती हळूवार पण होती आणि तेवढीच ती स्ट्रॉंगही होती. त्या काळात तो एक स्ट्रॉंग, म्हणजे आता तरी आपण स्ट्रॉंग इंडिपेंडेंट, पण त्या काळात ती स्ट्रॉंग थोडीशी वेगळी, थोडीशी हटके. अगदीच.
त्यामुळे ती खूप छान होती. आणि रादर छल नावाची मी एक कलर्सवरती मालिका केली होती, ज्याच्यात मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं. तर ती आणि इरावतीचा जो आत्ताचा कॅरेक्टर, इरावतीच्या आयुष्यात तर इतके चढउतार आहेत आणि ते सगळे आपलेसे करून ते पोर्ट्रे करणं हे खरंच आव्हान होतं. आणि वेगवेगळे शेड्स आहेत, खूपच आहेत. आणि त्यातले मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे की काही काही गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या होत्या, रादर आता नाही आहेत, की त्या आपल्याला एक व्यक्ती म्हणून पटत नाहीत किंवा मी तशी कॅरेक्टर्स केली नाहीयेत, त्यामुळे मला ते पटत नाही की अरे एक व्यक्ती इतकी वाईट कशी वागू शकेल. पण तरी तिचं सगळी बॅकग्राऊंड समजून घेणं, परिस्थिती समजून घेणं आणि मग ते अभिनीत करणं हे जरा वेगळं होतं. आणि डेफिनेटली त्याने मला ओळख तर दिलीच, पण समाधान दिलं. कारण एखादा सीन झाला की बरेच फोन येतात की अरे हा सीन आवडला, छान झाला, असते आपल्या कामाची. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याच्यात मला असं वाटतं की उमेश नामजोशी आमचे जे डिरेक्टर आहेत ते आम्हाला खूप म्हणजे एखादा सीन कुठल्या अँगलनी बघा किंवा तो आपण कशा पद्धतीत काय म्हणू की सादर केला तर त्याचं जास्तीत जास्त आपल्याला छान अनुभव मिळेल. तर तशा पद्धतीने खूप सिम्पल आणि नॅचरल पद्धतीने आम्ही ते शूट करतो. कदाचित त्यामुळेही ती व्यक्तिरेखा मला खूप मनात आहे अजूनही. तुमच्या आणि पुढच्या प्रोजेक्ट्स बद्दलही जाणून घ्यायचं आहे, पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. आपण ऐश्वर्याजीशी बोलतोय, गप्पा मारतोय आणि फोनही येत आहे. सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायचे, तर लगेच आपण फोनरकडे वळूयात. विनोद पवार आहेत. विनोदजी, तुमचा प्रश्न विचारा. ऐश्वर्याजी मॅडम, हॅलो. नमस्कार. प्रमोद पवार बोलतो मी. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की लेख माझी लाडकी आणि हॅलो. बोला बोला, ऐकायला येतंय. ह्या सिरियल आम्ही नियमित बघत असतो, परंतु आपल्या कुटुंबामध्ये आपण दोघंही अभिनेते आहात. हॅलो. बोला ना, ऐकायला येतंय. तर आपली जे दोघांच्या मध्ये शूटिंगची धावपळ, आपल्या कुटुंबातील धावपळ याबद्दल आम्हाला सांगा. आणि आगामी चित्रपट हे आम्हाला कोणता येणार हे सांगा. त्यांचाही तोच प्रश्न आहे. आगामी सिनेमेत पहिला आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊया, म्हणजे आधीचंही उत्तर मिळेल. आगामी सिनेमे आत्ता तरी नाही आहेत, कारण मी लेखमाजीचं शूटिंगच आमचं 20-20 दिवस 25 दिवस चालतं. त्यामुळे एक मेजर प्रोजेक्ट आणि मेजर कॅरेक्टर करताना सायमल्टेनियसली दुसरं मेजर प्रोजेक्ट नाही करतायत. आता खरं तर वर्ष झालंय, पण काय म्हणून नंबर 1ला आहे सिरियल आणि ते कॅरेक्टर पण अजून त्याच तेवढ्याच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्ता तरी काही नाहीये, पण ह्या वर्षी 2017 मध्ये डेफिनेटली काही नवीन प्रोजेक्ट करायचे, जरा रिफ्रेश व्हायला, की एक वेगळं प्रोजेक्ट केलं की परत आपण इकडे जास्त एनर्जीने काम करू शकतो. एक थोडंसं रुटीन पासून आपण जसा ब्रेक घेतो तसा ब्रेकही मिळतो. करेक्ट. आणि अवी आणि मी आम्ही ज्या वेळेला दोघंही शूटिंगला जातो त्यावेळेला आमची जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे खरंच मला घरात अजिबातच बघावं लागत नाही. रादर अमेय पण आता मोठा झाला आहे, कॉलेजला जातो, त्यामुळे त्याच्याकडे पण आता सांभाळायचं असं काही लक्ष द्यावं लागत नाही. पण माझ्या नंदा माझ्याकडे आहेत आणि म्हणजे माझ्यापेक्षा त्या घरात जास्त लक्ष देतात, त्यामुळे कदाचित त्यामुळेच मी बाहेर व्यवस्थित डोकं शांत ठेवून काम करू शकते. कारण घर संसार आणि करिअर या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्यांचा बॅलन्स एका व्यक्तीने सांभाळणं म्हणजे खरंच तारेवरची कसरत होते. पण जर सपोर्टला कोणीतरी असेल तर ते खूप सोपं पडतं. तुम्ही एक बिनधास्तपणे बाहेर काम करू शकतात, घरात कोणीतरी. कारण आमच्या म्हणजे रादर तुमच्याही असेल, कामाच्या वेळा ह्या खूप अडनिड्या असतात. म्हणजे आम्ही सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत ऑलमोस्ट बाहेरच असतो, कारण 12 तासाची शिफ्ट असते आमची, नॉर्मल शिफ्ट. तर त्या 12 तासामध्ये तुम्ही काही वेळेला घरी लवकर येऊ शकता, पण ते काही नेहमी नाही जमत. स्पेशली जेव्हा डेली सोप करत असाल तर ते नाही, अगदीच नाही जमत. त्यामुळे 12 तास जर तुम्ही काम करणार असाल तर घराकडे लक्ष ठेवायला तुम्हाला ते शक्य नाही होत प्रॅक्टिकली. त्यामुळे ही सपोर्ट सिस्टीम आहे माझ्याजवळ, त्यामुळे सोपं जातं सगळं. नक्कीच. लगेच पुढच्या फोनरकडे वळूया. दिनेश ढोंबरे आहेत नाशिकहून. दिनेशजी, तुमचा प्रश्न विचारा. मला ऐश्वर्या मॅडमला विचारायचं. विचारा. बोला. की एवढ्या त्यांच्या धावपळीच्या त्यांचं जे काय आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांचं फिटनेसचं रहस्य काय आहे? कारण मागच्या अनेक वर्षापासून आम्ही त्यांना बघतो, त्यांच्या अभिनयावर तर आम्ही प्रेम करतोच,
पण त्यांचं फिटनेसचं रहस्य काय, त्यांचं डाएट कसं घेतात ते, हे मला जाणून घ्यायचं. माझाही मनातील प्रश्न आहे खरं तर. सुप्त प्रश्न होता, त्यांनी विचारलाय की फिटनेसचं रहस्य काय. फिटनेस म्हणजे मी जिमला जाते रेग्युलरली आणि 8:30चा कॉल टाइम असेल तर तेवढा वेळ आधी उठून म्हणजे 6:30ला जिमला जाते. कारण त्याचं एक मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला जरी फिजिकली काही होत नसेल किंवा त्रास होत नसेल तरी सुद्धा ज्या वेळेला आपण ॲज अन ॲक्टर म्हणून प्रेझेंट करतो स्वतःला, त्यावेळेला कॅमेरा मीडिया असेल किंवा टेलिव्हिजन म्हणजे असेल किंवा सिनेमा असेल, तुम्ही 1.5 पट दिसता ऑन स्क्रीन. आणि मग ज्यावेळेला आपण ते प्रोफेशनल म्हणून स्वीकारतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्याला पूर्ण न्याय देणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला मेंटेन करणं हा त्यातला एक भाग आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे म्हणजे ॲक्टर असलं आणि नसलं तरी फिटनेस हा खरंच खूप महत्त्वाचा आहे, पण आम्हाला तर पर्यायच नाही आहे. त्यामुळे मी आय मेक इट अ पॉईंट की दररोज ते जिम मॅनेज होईल. अगदीच 7ची शिफ्ट असेल तेव्हा नाही होत किंवा खूप थकलो असू आपण तर नाही होत, पण 80% तर महिन्यातले आपण दिवस काढूच शकतो. आणि डाएटचं म्हणाल तर एक तर उगाच अवाच्या सवा खायचं नाही किंवा रादर मी तशी फूडी नाहीये, त्यामुळे तो प्रश्न माझ्याकडे येत नाही तेवढा की खूप कंट्रोल करायला लागले वगैरे असं नाही होत. मला चहा लागतो आणि चहा मी कुठलाही डाएट प्लॅन असेल तरी तो सोडू शकत नाही, पण चहाच. बाकी असं काही नाही की वडापावच खावा असं वाटतं किंवा पाऊस पडतोय तर भजीच खावीशी वाटतं, फूडी नाहीये असं नाहीये. प्रश्न सुटतो. त्यामुळे सुदैवाने ते मला जरा सोपं जातंय आणि गोड आवडत नाही, त्यामुळे तेही एक प्लस पॉइंट आहे. अदरवाईज डाएट जरा बऱ्याच गोष्टी आजूबाजूला घडत असतात त्या वाचून, आता युट्यूबवर पण आपल्याला बऱ्याच एक्सरसाइज आणि डाएट प्लान्स अवेलेबल आहेत, तर थोडंसं सोशल मीडियामध्ये जर तुम्ही डोळे उघडे ठेवून वावरलात तर आपल्याला बरेच प्लान्स मिळतात आणि ते करता येतात. एक मस्त टिप मिळाली आहे ऐश्वर्या मॅमकडनं की कसा डाएट फॉलो करायचा. तर अजून बरंच गप्पा मारायच्यात, पण आता एक छोटा ब्रेक घेऊयात आणि लगेच परतूयात. पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. वेलकम बॅक. आपण ऐश्वर्याजीशी बोलतोय, गप्पा मारतोय, पण फोन खूप येत आहेत आणि सगळ्यांना ऐश्वर्याजींना प्रश्न विचारायचा आहे. लगेच फोनकडे वळूया. दीपाली काळे आहेत डोंबिवलीहून. दीपालीजी तुमचा प्रश्न विचारा. हा, मला पल्लवी, मला तुला असं विचारायचं आहे की आतापर्यंत तू बऱ्याच भूमिका केल्यास, तर विनोदी भूमिकेमध्ये तुम्हाला कधी दिसणार आहेस, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की हिंदी सिरियल तू एकच केलीस आणि मग परत हिंदी सिरियल मध्ये तुझा का नाही प्रवेश झाला? अगदीच मला सांगायला आवडेल, ह्या दीपाली काळे म्हणजे माझ्या शिक्षिका आहेत. अच्छा, म्हणून तुम्ही गोड असलात म्हणजे. आणि दीपाली काळेबाई आणि घांगरेकर सर यांच्यामुळे मी या फील्डमध्ये आहे. जो पाया म्हणतो आपण तो त्यांचा आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनीही त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे की त्यांच्यामुळे मी, कारण माझा अख्खा डोलारा त्या पायावर उभा आहे. विनोदी भूमिका करत नाही याचं कारण असं आहे की सेन्स ऑफ ह्युमर बरा असू शकतो माझा, पण मीच हसायला लागते म्हणजे विनोदावर, आणि ते हसणं कंट्रोल करणं मला शक्य नाही. लग्नाची बेडी नावाचं नाटक केलं होतं मी, पण तिथे ते करताना मला एवढे कष्ट झाले की अरे दुसऱ्यांच्या जोकवर मलाच इतकं हसायला होतं की मी परफॉर्म काय करणार. आणि हिंदी सिरियल्स मी 6-7 केल्या. आत्ता 2 वर्षापूर्वी तुम्ही हो बंधू सुरू होती झीला, पण एक शो सुरू असला की परत हिंदी नाही करता येत, त्यामुळे आता काही अपॉर्च्युनिटीज गेल्यात. पण आता हे इकडचं जसं कमी होईल फ्लो तसा हिंदी शो डेफिनेटली करणार आहे मी. नक्कीच. अजून तुम्हाला हिंदीत मराठीत सगळीकडेच आम्हाला पाहायचं आहे. पुन्हा जाता जाता तुमच्या सिरियलवरती येऊया. लेक माझी लाडकी. इरावती आज प्रेक्षकांना भेटायला आली आहे. इरावतीकडून प्रेक्षकांना काय सांगाल? इरावतीच्या ज्या चुका आहेत, ज्या एक कुठल्याही आईच्या अतिमायेपोटी आपल्या मुलीसाठी होऊ शकतात, की ओव्हर प्रोटेक्टिव्ह होणं आणि आपल्या मुलीला खूप जपणं लग्नानंतर, आणि त्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या मुलीला स्ट्रॉंग होऊ देणं खूप महत्त्वाचं आहे. तिला त्रास होत असेल तर त्याच्यावर सोल्युशन्स देणं आपलं काम आहे, पण खूपच इंटरफेअर केलं तर दुसरं आयुष्य आपण उद्ध्वस्त करू शकतो. हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असायला हवं. आणि इरावती म्हणून मी एकच सांगेन की सिच्युएशन
सिच्युएशन्स वेगवेगळ्या येतात आणि सिच्युएशन्स प्रमाणे प्रत्येक माणसं वागत असतात. कोणीही निगेटिव्ह नसतं किंवा कोणीही वाईट नसतं, तर त्या सिच्युएशनचा आपण विचार करावा की हा माणूस या सिच्युएशनमध्ये कसा वागला, आणि एक माणूस म्हणून आपण एकमेकांना जर जाणून घेतलं तर मला वाटतं सगळ्याच गोष्टी खूप सोप्या सोप्या होत जातील आणि सगळ्यांसाठीच ते बरं असेल, समोरच्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा. निश्चितच एक उत्तम टिप दिली आहे तुम्ही जाता जाता, तर माणूस म्हणून ही टिप आपण लक्षात ठेवूयात. आज मात्र सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबतोय. पुढच्या आठवड्यात नवीन सेलिब्रिटी सोबत पुन्हा भेटणारच आहोत. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा IBN लोकमत.